बरोबर आहे. म्हणजे असं नाही आहे की जर तुमच्याकडे एक साथ पेन्शनचा पैसा आला किंवा म्हणजे एक रिटायरमेंटची वेळ येते तर तो सगळा पैसा टाकून द्यायचा फ्लॅटमध्ये, बंगल्यामध्ये किंवा मुलांना फ्लॅट घेऊन द्यायचे आणि तुमच्याकडे उरत काहीच नाही. मग तुमचं जे नंतरचं आयुष्य आहे ते प्रॉब्लेममध्ये ठीक होतं ना, की मार्केटमध्ये ज्यावेळेस रिसेशन येतं, मार्केट कोलॅप्स होतो, तर एक सर्वसामान्य व्यक्तीचा पैसा बाय डिफॉल्ट रिच व्यक्तीकडे जातो आणि त्याच्यानंतर 1.5-2 वर्षांनी मार्केट रिकवर होतं. त्यावेळेस सर्वसामान्य व्यक्तीकडे काही नसतं, पण या रिच व्यक्तीकडे वेल्थ असते. त्यामुळे काही कल्चर आहेत, आपल्या रिलिजन्स आहेत, त्याच्यामध्ये समजा एखादी व्यक्ती जर फायनान्शियल ट्रॅपमध्ये आली कर्ज घेऊन, तर त्या व्यक्तीला सपोर्ट करण्याची त्याची फॅमिलीच त्याला म्हणजे वाईट टाकल्यासारखं बिहेव करते. बरोबर. आणि अशा सिच्युएशनमधून तुम्हाला फायनान्शियल लिटरसी वाचवते. ज्या लोकांकडे आज शेती आहे, पडून आहे शेती किंवा ॲसेट्स, असे ॲसेट्स की ज्याच्यातून त्यांना इन्कम येत नाही आहे, रिअल इस्टेट फॉर्म म्हणजे पैसा लागतो तेव्हा पैसा नसतो, पण ते श्रीमंत आहे. कारण ते स्वतःला समजतात की माझ्याकडे गडगंज प्रॉपर्टी आहे. एक आरबीआयचा रिसर्च आहे, त्या रिसर्चमध्ये आरबीआयने काय केलेलं आहे की आजही 85% लोकांची ॲसेट जी आहे ही रिअल इस्टेटमध्ये. ओके. पण रिअल इस्टेटमध्ये किंवा असं वाटतं की आपण स्पेसिफिक रिअल इस्टेट बाय केलं आणि त्याला तिथेच ठेवून दिलं, त्याला मेंटेन नाही केलं तर चालून जाणार, ती ॲसेट ग्रो होणार आहे. पण तसं नाही आहे की बरेचसे लोक आज मेट्रो सिटीमध्ये, मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगलोर, दिल्ली अशा मेट्रो सिटीमध्ये आहेत की सुरुवातीच्या काळामध्ये तिकडे ते चांगलं जॉब करत होते आणि त्या दरम्यान त्यांनी घरं घेतली इन्व्हेस्टमेंटसाठी, राहण्यासाठी. लेटर ऑन त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाल्याने ते बाहेरच्या देशामध्ये शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी गेलेले. बरोबर. त्यावेळेस काय होतं की त्यांच्या या प्रॉपर्टीज ते इथेच ठेवून जात आहे. याचा आता प्रॉब्लेम असा होईल की आज पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी ना खूप साऱ्या लोकांकडे 1-2 कोटी आहेत, पण त्यांना क्लॅरिटी काहीच नाही. 3 कोटी आहेत, क्लॅरिटी नाही. आमच्याकडे 22 कोटीची एक व्यक्ती आली, त्याला पण क्लॅरिटी नाही, तो पण स्ट्रेसमध्ये होता फायनान्शियल. सर अजून एक मी ऑब्झर्व केलं आहे की लोकांमध्ये काय माहिती का की स्वतःचं फायनान्शियली तो किती कमवतोय किंवा त्याचं फायनान्शियली सध्याची सिच्युएशन काय आहे, खराब असू द्या किंवा चांगली, दाखवायला लाज वाटते. त्यांना अशी भीती असते मनामध्ये की यार मी त्या कर्जात डुबलोय, मी कसं काय लोकांना सांगू. आज 40व्या वर्षी तुम्हाला हे रिअलाइज झालंय तर तुम्ही 25,000 दर महिन्याला इन्व्हेस्ट करून पण 6.5 कोटी अचीव करू शकता. कसे? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे फायनान्शियल प्लॅनर नितीन घाटगे सर. सर नमस्ते. नमस्ते चेतन सर. सर पुन्हा एक वेळ स्वागत आहे तुमचं बँटर विथ चेतनमध्ये. मी पण खूप आभारी आहे, तुम्ही पुन्हा एकदा मला तुमच्या या पॉडकास्ट याची बोलवलं. आपला पहिला पॉडकास्ट झाला होता, ज्या पॉडकास्टमध्ये आपण लक्ष दिलं होतं, मोस्टली आपण फोकस केला होता की जे मुलं जॉबला लागतात तर त्यांचे जॉबला लागल्यानंतरचे 10 ते 15 वर्षाचं इन्व्हेस्टमेंट कसं हवं, त्यांनी कोणत्या फायनान्शियल चुका नको करायला. आजचा आपला पॉडकास्ट जो आहे, ज्या व्यक्तीकडे आज भरपूर सारा पैसा आहे, ज्या व्यक्तीकडे शेती आहे आणि शेती त्यांच्या पडून आहे, तो पुण्यात येतो, पुण्यात सेटल होऊन जातो. त्याच्यानंतर काहींकडे खूप जास्त फ्लॅट्स आहे, नंबर ऑफ फ्लॅट्स आहे, बट त्याच्यातून त्यांना इन्कम होत नाहीये. ते जे ॲसेट्स आहे त्यांचे ते पडलेले आहे. या एका मुद्द्यावर आपण बोलणार आहे. त्यासोबतच तुमचं आज जे पण एज असेल, पुढच्या 10 वर्षात, 20 वर्षामध्ये तुम्हाला तुमचं लाईफ सिक्युअर होण्यासाठी किंवा तुम्हाला चांगलं श्रीमंत बनण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, किती पैसे तुमच्याकडे पुढच्या 10 ते 20 वर्षात हवेत, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की पुढच्या 30 ते 35 मिनिटानंतर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल तुमचे सगळे मिसकन्सेप्शन्स दूर झालेले असतील आणि श्रीमंत बनण्याचा मार्ग मिळालेला असेल. डेफिनेटली माहिती आहे. सर आपला पहिलाच मुद्दा असा होतो की ज्या लोकांकडे आज शेती आहे, पडून आहे शेती किंवा ॲसेट्स, असे ॲसेट्स की ज्याच्यातून त्यांना इन्कम येत नाही आहे, रिअल इस्टेट फॉर्म. म्हणजे पैसा लागतो तेव्हा पैसा नसतो, पण ते श्रीमंत आहे. कारण ते स्वतःला समजतात की माझ्याकडे गडगंज प्रॉपर्टी आहे. पेपरवरती श्रीमंत. याला काय म्हणतात की पेपरवरती तुमच्या ॲसेट्स दिसतात की तुम्ही श्रीमंत आहात, पण रियालिटीमध्ये ना काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते नाही आहेत. तर सर्वात प्रथम आज किती आपण इव्हॉल्व झालो, किती नॉलेज आलं तरी काही रिसर्च ना धक्कादायक आहेत. चैतन्य एक आरबीआयचा रिसर्च आहे, त्या रिसर्चमध्ये आरबीआयने काय केलेलं आहे की आजही 85% लोकांची ॲसेट जी आहे ही रिअल इस्टेटमध्ये. ओके. पण रिअल इस्टेटमध्ये असणं किंवा नसणं हा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की रिअल इस्टेटमध्ये पण तुम्ही कमर्शियलमध्ये जास्त इन्व्हेस्ट केलेलं आहे किंवा रेसिडेन्शियलमध्ये केलेलं आहे किंवा लँडमध्ये केलेलं आहे, इथे तुम्हाला चेक करायचं आहे. ओके. कुठल्याही ॲसेट क्लासला अंडरस्टँड न करता तुम्ही फक्त त्यामध्ये ग्रोथ आहे हा एक पॅरामीटर जर ठेवून इन्व्हेस्ट करत असाल तर भविष्यामध्ये बाकीचे पॅरामीटर कुठेतरी दुर्लक्ष केले. बरोबर. एक आयडियल ॲसेट तुम्हाला चांगला
परतावा देणं इतकंच नाहीये, तर त्याच्यामध्ये अजून काही गुणधर्म असणं गरजेचं आहे. जसं एक आयडियल ॲसेट म्हणजे पहिला गुणधर्म असला पाहिजे, मग ती रिअल इस्टेट असू दे, फायनान्शियल मार्केटमधलं कुठलंही इन्स्ट्रुमेंट असू दे, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड थ्रू, FD, कुठलंही इन्स्ट्रुमेंट असू दे. तो फर्स्ट तुम्हाला जो पॅरामीटर कन्सिडर करायचा आहे की तुमच्या ॲसेट्समध्ये लिक्विडिटी आहे का. ओके, ठीक आहे, की तुम्हाला आज पैशाची गरज आहे, तुम्हाला इमिडिएट लिक्विडेट करता येत आहेत का. सेकंड पॅरामीटर तुम्हाला चेक करायचं सेफ्टी आहे का. असं नाही की तुम्हाला ग्रोथ मिळते म्हणून तुम्ही ब्लाइंडली रिस्क घेणार, राईट. तो तुम्हाला सेफ्टी पण तुमची चेक करायची आहे. थर्ड क्रायटेरिया तुमचा येतो, पॅरामीटर येतो, विच इज कॉल्ड ग्रोथ. आता ग्रोथ बघा की त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ किती मिळते, 10% आहे, 12%, 13% ॲनालाइज ग्रोथ मिळते, हे चेक करा. जसं रिअल इस्टेट ही ग्रोथ ॲसेट क्लास मानली जाते, किंवा स्टॉक मार्केट, फायनान्शियल मार्केटमधलं हा जो इन्स्ट्रुमेंट आहे तो पण ग्रोथ ॲसेट. वेल्थ क्रिएट करण्यासाठी 2 ॲसेट्सला सर्वात पहिलं प्राधान्य दिलं जातं. बरोबर. ठीक आहे. आता ग्रोथ बघितल्यानंतर बरेचसे लोक अजून एक गोष्ट चेक करत नाही, तो पॅरामीटर आहे की इन्कम तुम्हाला कन्सिस्टंटली आलं पाहिजे, इन्कम प्रोड्युसिंग ॲसेट पाहिजे. तर बरेचसे लोक काय करतात, रिअल इस्टेटकडे त्यांच्याकडे लँड असतात, तर लँड त्यांना उत्पन्न नाही देत. लँड कोणी करायची, बाय की जो डेव्हलपर आहे तो डेव्हलप करणार आहे. तर रिसेंटली मी एक सांगली आणि मिरजमधल्या एका डेव्हलपरशी बोललो, त्याच्याकडे भरपूर साऱ्या लँड्स आहेत, पण त्याच्याकडे प्रोजेक्ट आहे की त्या लँडवरती तो बंगलो सिस्टीम बांधणार आहे तो, त्यामुळे लँड्स त्यांच्या बाय केलेले आहेत. पण सर्वसामान्य व्यक्ती फक्त लँड बाय करून त्या लँडला ग्रोथ मिळेल हे फक्त एक इंटेन्शन नाही ठेवतो. 5 पॅरामीटर आपण बघितले. अजून एक पॅरामीटर मी असं सांगेन की टॅक्सेशनच्या दृष्टीने पण तुम्हाला ती ॲसेट क्लास व्यवस्थित असली पाहिजे. ओके. तर या सर्व गोष्टी तुमच्या ॲसेट क्लासमध्ये असतील गुणधर्म, तर ती आयडियल ॲसेट क्लास मानली जाते, बरोबर. कुठली असू दे. करेक्ट. तर रिअल इस्टेटमध्ये काय होतं की लोक फक्त ग्रोथचाच विचार करून इन्व्हेस्ट करतात, तर ते नाही झालं पाहिजे. एक्झॅक्टली. सर, ऑफ द कॅमेरा बोलत असताना आपण या मुद्द्यावर चर्चा केली की आजकाल भरपूर असे पालक आहेत की ज्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं आणि ते मुलं पुण्याला गेले, पुण्याला जॉब लागला, मुंबईत गेले ऑब्व्हियसली मेट्रो सिटीजमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी पुण्यात भरपूर सारे फ्लॅट्स घेतले, 2-1 फ्लॅट घेतले. मग ते फॉरेनचा चान्स आला, फॉरेनला गेले, जास्त प्रमाणात पैसा येत गेला, परत पुण्यात इन्व्हेस्टमेंट केली फ्लॅट्समध्ये. तर सर तुम्ही बोलले की हे फ्लॅट्स पण जाण्याची शक्यता आहे त्यांची. तर हा मुद्दा जर आपल्या ऑडियन्सला एक्सप्लेन कसा करा. हा थोडासा ना एकदम डीपली मुद्दा आहे, जो बऱ्याचशा लोकांचं याच्यावरती लक्ष नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण स्पेसिफिक रिअल इस्टेट बाय केलं आणि त्याला तिथेच ठेवून दिलं, त्याला मेंटेन नाही केलं तर चालून जाणार, ते ॲसेट ग्रो होणार आहे. पण तसं नाहीये की बरेचसे लोक आज मेट्रो सिटीमध्ये, मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगलोर, दिल्ली अशा मेट्रो सिटीमध्ये आहेत की सुरुवातीच्या काळामध्ये तिकडे ते चांगलं जॉब करत होते आणि त्या दरम्यान त्यांनी घरं घेतली इन्व्हेस्टमेंटसाठी, राहण्यासाठी. लेटर ऑन त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाल्याने ते बाहेरच्या देशामध्ये शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी गेलेले. बरोबर. त्यावेळेस काय होतं की त्यांच्या या प्रॉपर्टीज ते इथेच ठेवून जात आहे. याचा आता प्रॉब्लेम असा होईल की जसं एक रिसर्च काय सांगतोय, मी डिलॉइटने एक रिसर्च केलं की आजही 70% वर्ल्डची पॉप्युलेशन आहे, त्यांची वेल्थ 1% लोकांनी होल्ड केलेली. आता हे 1% लोक म्हणजे कॅपिटलिझम यांना म्हणतात, ज्यांचं फायनान्शियल लिटरसी फार स्ट्रॉंग आहे. आता हे 1% लोक आपल्याला गुलाम नाही बनवत आहे, पण अनकॉन्शियसली कळत नकळत त्यांच्याकडे ती म्हणतो ना की त्यांच्याकडे त्या फायनान्शियल हॅबिट्स आहेत, सवयी, त्यामार्फत या संपत्तीला ते अट्रॅक्ट करतात. इव्हन फायनान्शियल मार्केट ज्यावेळेस खालती पडतं तर त्याला मेकॅनिझमला काय म्हणतात की मार्केटमध्ये ज्यावेळेस रिसेशन येतं, मार्केट कोलॅप्स होतो, तर एक सर्वसामान्य व्यक्तीचा पैसा बाय डिफॉल्ट रिच व्यक्तीकडे जातो आणि त्याच्यानंतर 1.5-2 वर्षांनी मार्केट रिकवर होतं, त्यावेळेस सर्वसामान्य व्यक्तीकडे काही नसतं, पण या रिच व्यक्तीकडे वेल्थ असते. बरोबर. तर कॅपिटलिझम यालाच म्हणतात. आणि कॅपिटलिझम जर रिअल इस्टेटमध्ये जर बघितलं की आज जर तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेलेला आहात, तुमची 2-3 घरं इकडे पडलेली आहे, तर ओव्हर द पिरियड कॅपिटलिझम काय करणार, सरकार काय करणार की याच्यामध्ये टॅक्सेसचा जास्त लोड देणार आणि हा टॅक्सेस इतका लोड वाढेल की भविष्यामध्ये तुम्ही ते टॅक्सेस पण नाही भरू शकत, कंपाऊंडिंग होऊन कारण तुम्ही त्याला ट्रॅकच करत नाही, मेंटेन नाही करत आहे, रिव्ह्यू नाही करत आहे. आणि याचं चॅलेंज काय होईल की ती ऑप्शनमध्ये जाईल आणि हा मॅक्सिमम लोकांचा प्रॉब्लेम होणार. स्पेसिफिकली लँडवरती भविष्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये खूप मोठे टॅक्सेस प्रॉब्लेम होऊ शकतो सर. म्हणजे लँड आहे आता, तर त्यांना वाटत असेल की आपण खूप जास्त श्रीमंत आहे किंवा खूप अमीर आहे आपण, पण प्रॉब्लेम येऊ शकतात जर तुम्हाला नीट माहिती नसेल, त्याबद्दल नॉलेज नसेल. आहे तुम्ही पेपरवरती श्रीमंत आहात ना, रियालिटीमध्ये वेगळ्याच गोष्टी आहेत ना.
बरोबर. सर्व गोष्टी पेपरवरती नाही होत ना, पण हे पॅरामीटरच नाही तर तुम्ही आयडियल श्रीमंत पण नाही मग. करेक्ट. तो प्रॉब्लेम. सर आपण प्रत्येक एज ग्रुपला थोडंसं जो 50 किंवा 60 या ग्रुपला टार्गेट करू. बट एक मला तुम्हाला विचारायचं आहे की जर आता कोणी एखादा व्यक्ती आहे ज्याने जॉब केला आयुष्यभर आणि जॉब केल्यानंतर आज त्याला एक अमाऊंट मिळते एक स्पेसिफिक 50-60 लाख रुपये, काहींना पेन्शन मिळतं, काहींचे FDs असतात प्रायव्हेट जॉबवाल्यांच्या वगैरे. एक साथ जर इतकी अमाऊंट येऊन गेली सर 70 लाख 1 CR पर्यंत येऊन गेली, त्या लोकांनी कुठे इन्व्हेस्ट करे? 90% लोक तर घर घेतात. बरोबर. ज्याच्याकडे प्लॅन नाही तो घरच घेणार ना, कारण ॲसेट्स म्हणजे काय, आता रिअल इस्टेटमध्ये आपण इन्व्हेस्ट का करतो ना, याचं पण काही सायकोलॉजिकल रिझन आहे. कारण आपल्या आई वडिलांनी पहिल्यापासून म्हणतो ना, एक फॅमिलियर बायस असतो इन्व्हेस्टिंगमध्ये. फॅमिलियर बायस काय सांगतो की आपले आई वडील जिकडे सांगतील त्या ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट करायचं. गैर ते नाहीये, पण किती प्रमाणामध्ये करायचं, का करायचं याचं क्लॅरिटी नसते. तर फॅमिलियर बायस काय सांगतो, रिअल इस्टेट आणि गोल्ड, फिजिकल गोल्ड या फिजिकल ॲसेट्समध्ये आपण कनेक्टेड असतो. बरोबर. पण तिथे इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली त्यातून उत्पन्न जनरेट करायचंय किंवा फक्त ग्रोथचाच विचार करताय, हे पण जनरेट करणं फार गरजेचं आहे. कारण 50 लाख रुपये तुम्ही जर आज घेतलेले आहेत, लमसम आलेले आहेत, रिटायरमेंटचे असू शकतात किंवा एखादी प्रॉपर्टी विकलेली असेल, बरोबर. परत तुम्ही ग्रोथसाठी ते इन्व्हेस्ट केले 50 लाख, ऑलरेडी तुमच्या आई वडिलांनी 25-30 वर्ष त्याला होल्ड केलं आणि 50 लाख रुपये आले, आता परत 50 लाख रुपये रिइन्व्हेस्ट करणार, तर तुम्ही 15-20 वर्ष थांबणं फक्त ग्रोथसाठी ते चुकीचं आहे. रादर दॅन त्याच 50-60 लाखावरती तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग आधी करा. फायनान्शियल प्लॅनिंग मार्फत तुम्ही त्या 50-60 लाखामध्ये जर प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन, ॲसेट अलोकेशन, इन्कम जनरेशन स्ट्रॅटेजी बनवली, तर तुम्हाला दर महिना 30-40 हजार रुपये कशा पद्धतीने तुम्हाला इन्कम मिळेल त्याचं प्रोव्हिजन होईल. म्हणजे 30-40 हजाराच्या इन्कमला तुम्हाला काही करायची गरज नाही. बऱ्याच 50 लाख रुपये पण तुमचे ओव्हर द पिरियड 30-35 वर्षामध्ये ग्रो होणारच आहेत ना. स्ट्रॅटेजी अशी बनवणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे असं नाही आहे की जर तुमच्याकडे एक साथ पेन्शनचा पैसा आला किंवा म्हणजे एक रिटायरमेंटची वेळ येते, तर तो सगळा पैसा टाकून द्यायचा फ्लॅटमध्ये, बंगल्यामध्ये किंवा मुलांना फ्लॅट घेऊन द्यायचे आणि तुमच्याकडे उरत काहीच नाही. मग तुमचं जे नंतरचं आयुष्य आहे ते प्रॉब्लेम मध्ये ठीक होतं ना. आता याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल देईन. रिसेंटली आमच्याकडे केस स्टडी आलेली. रिटायरमेंट आणि इतर ॲसेट्स सेल करून ना जवळपास 3 कोटी त्या गृहस्थांकडे होते. आता 3 कोटी वयाच्या 55व्या वर्षी 55 एजमध्ये त्यांच्याकडे होते. 3 कोटी मोर दॅन सफिशियंट ॲसेट आहे. तर आजपासून तुम्हाला काहीच काम नाही करायचं आहे किंवा तुम्हाला मनासारखं काम करायचं आहे, फायनान्शियल फ्रीवाला लाईफ जगायचं आहे, तर 3 कोटी फार मोठी अमाऊंट आहे. म्हणजे 3 कोटीमधून ती व्यक्ती प्रॉपर प्लॅनिंग करून 2 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न जनरेट करू शकते. 2 लाख रुपये आय थिंक मेट्रो सिटीमध्ये चांगले जगण्यासारखे, म्हणजे जे लाईफ जगायचं, लाईफस्टाईल जगायचं आहे, बरोबर, ते जगण्यासाठी 2 लाख रुपये सेल्फ सफिशियंट आहे. आता 2 लाख रुपये दरवर्षी विड्रॉवर करून समजा यांनी 30 वर्ष जरी हे केलं, अशा गोष्टी म्हणजे 85 पर्यंत त्यांनी सर्व गोष्टी केल्या, 2 लाख रुपये विड्रॉ करून, तर साधारण 8.5 कोटी ते फक्त विड्रॉ करणार. राईट. पण गंमत तुम्हाला सांगा, 3 कोटीची व्हॅल्यू किती असेल पुढच्या पिढीला जाताना? 48-49 कोटी. कॅन यू इमॅजिन? तर लोक त्या दृष्टीने विचारच नाही करत. तर हे जे प्लॅनिंग केलं त्यावेळेस ती व्यक्ती पण सरप्राईज झाली. आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी ना खूप साऱ्या लोकांकडे 1-2 कोटी आहेत, पण त्यांना क्लॅरिटी काहीच नाही. 3 कोटी आहेत, क्लॅरिटी नाही. आमच्याकडे 22 कोटीची एक व्यक्ती आली, त्याला पण क्लॅरिटी नाही, तो पण स्ट्रेसमध्ये होता फायनान्शियल. कारण सांगा ना एक्झाम्पल, लोकांना हे ऐकायला आवडतं. कारण जे एक्झाम्पल तुम्ही देतायत ना, 90% ऑडियन्स आपली तीच आहे की पैसा पडू नये पण करू काय. बघा, पैसा पडू नये पण तुम्हाला क्लॅरिटी नसेल की त्याचं काय करायचंय, तर तो पडूनच राहणार आहे. बरोबर आहे. राईट ना. एक्झॅक्टली. कारण पैसा एक टूल आहे. आता जर तो ॲसेट मार्फत तुमच्याकडे असेल, रिअल इस्टेट असू शकतो, फायनान्शियल मार्केट असू शकतं, तर पहिली गोष्ट की तुम्हाला क्लॅरिटी आणण्यासाठी तुम्हाला एक रिटर्न प्लॅन बनवावा लागेल. या एक्सपर्टकडे जा. जसं आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग शिवाय कुठल्याच इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास कधीच कोणाला ॲडवाईज नाही करत. ते न करण्यामागचं रिझन तुमच्या पैशाची आम्हाला काळजी आहे. बरोबर. कारण मेजॉरिटी लोकांना काय आहे की चॅलेंज काय, प्रॉब्लेम काय हे अंडरस्टँड न करताना इन्व्हेस्ट कुठे करायची ही घाई असते. तर या इम्पेशंटपणामुळे काय होतं माहिती आहे का, मार्केटमध्ये लाखभरच्या वरती असे ॲडवायझर आहेत जे तुम्हाला इमिजिएट 25-30 मिनिटांमध्ये इन्व्हेस्ट कुठे करायचं हे सांगतील आणि तुम्ही इन्व्हेस्ट पण करा. पण वेन इट कम्स टू प्लॅनिंगमध्ये तुम्हाला क्लॅरिटी येते की हे 50 लाख रुपये, 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी जे आलेले आहेत, आज तुमचं वय काय आहे, तुमच्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तुमची मुलं शिकणार आहेत का, त्यांचं अब्रॉड जाणं आहे का, एज्युकेशन पॅटर्न आहे का, मॅरेजसाठी पैसे लागणार आहे का, तुमच्या रिटायरमेंटसाठी किती पैसे लागतील, याचं नियोजन ज्यावेळेस करताना तुम्ही, त्यावेळेस तुम्ही फायनान्शियल कॉन्फिडंट असता. आणि एखादी व्यक्ती फायनान्शियल कॉन्फिडंट असेल ना, तर ती इन्स्पायर असते.
एक्झॅक्टली. मॅनेजमेंट. बरोबर आहे. पैसा आहे तर एक कॉन्फिडन्स असतो सर, आणि प्रॉपरली की फ्युचर प्लॅनिंग पण जर त्याच्यात असेल, असं नाही समजा आज माझ्या खिशात 1,00,000 रुपये आणि मला परवाचं माहित नाही, मुलीची फी आली 1,00,000 रुपये उद्या तर भरायचे, पण परवाचं काय माहिती, मग ते जर प्लॅनिंग असेल तर मी कॉन्फिडंट असेल की नाही मी ओके यार होऊन जाणार आहे आता. येस सर, तुम्ही जसं सांगितलं की लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग चुकतं मोस्टली, म्हणजे त्यामुळे मग त्यांना असे इश्यू येतात. जसं आपण सॉरी मी इंटरप्ट करतो. लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग चुकत नाही, लोकांकडे फायनान्शियल प्लॅनच नसतं. एक्झॅक्टली प्लॅन नाही प्लीज. नाही. येस. तर सर ते तुम्ही 22 कोटीचं एक एक्झाम्पल सांगत होते, मला वाटतं तुम्ही ते कंटिन्यू करा. 22 कोटीचं एक्झाम्पल होतं की वडिलोपार्जित संपत्ती मिळाली, आणि ही संपत्ती पण ॲज युज्युअल वडिलोपार्जित मिळाली म्हणजे एकाच ॲसेट क्लासमध्ये होती, विच इज कॉल्ड रिअल इस्टेट. पण आता थोडंसं स्लाइटली त्याच्यामध्ये सेग्रिगेशन होतं. त्याच्यामध्ये काही ज्या प्रॉपर्टीज होत्या या PGमध्ये त्यांनी दिलेलं. PG म्हणजे पुण्यामध्ये पेइंग गेस्ट वगैरे तुमच्या इथे जे चालतात तशी ती प्रॉपर्टीज होती, आणि ते 10-12 फ्लॅट्स होते ते PGसाठी गेले. त्याच्यातून उत्पन्न येतं, पण मेजॉरिटी जी प्रॉपर्टी होती ही लँडमध्ये होती आणि लिटिगेशनमध्ये होती. ओके. त्यामुळे प्रॉब्लेम आता असं झालंय, त्या 22 कोटीमधले लगभग नाही म्हटलं तरी 16 ते 17 कोटी लिटिगेशनमध्ये. अरे आता लिटिगेशनमध्ये तर कोर्टामध्ये त्या ॲडव्होकेटची फी प्लस नोटीस आली त्याची फी, टॅक्सेसची वेगळी फी, म्हणजे एकंदरीत ती व्यक्ती दर महिन्याला जेवढे कमवते ना, ते कमवलेले पण पैसे त्याला पुरत नाहीये. त्याचं ते मेंटेनन्स कॉस्ट आहे. ओके. असं नाहीये की 22 कोटी तुम्हाला वडिलोपार्जित मिळाल्यावरती तुम्ही श्रीमंत झालात. नाही, 22 कोटी मेंटेन करण्यासाठी मेंटेनन्स कॉस्ट किती आहे? कॉस्टलीस्ट ॲसेट क्लास मेंटेनन्ससाठी कुठली आहे? रिअल इस्टेट आहे, राईट ना? एक्झॅक्टली. पण मी असं म्हणत नाहीये, पण फास्टेस्ट वेल्थ क्रिएट करण्यासाठी पण ॲसेट रिअल इस्टेट मानले जाते. फक्त तुम्हाला राईट वे मध्ये डायव्हर्सिफिकेशन करायचं. तर या 22 कोटीची व्यक्ती ज्यावेळेस आमच्या समोर बसलेली ना, एकदम अशी थंड अशी बसलेली. मी म्हटलं सर तुमची नेटवर्थ 22 कोटीची 22 कोटीची व्यक्ती अशी कॉन्फिडन्स बसली पाहिजे, मग फायनान्शियल कॉन्फिडन्स कुठे? बरोबर. ॲट दॅट मोमेंट त्यांना रिअलाइज झालं की फायनान्शियल लिटरसी वीक आहे, आपल्याला खूप काही मिस्टेक्स झालेले आहेत. आपल्याला लोक फायनान्शियल मिस्टेक फार करतात, त्यामुळे त्यांना ओव्हर द पिरियड खूप मोठे मोठे ट्रॅप वाढत जातात. इव्हन मी नेहमी चैतन्य एक गोष्ट सांगतो की वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये तुम्ही किती चांगले डिसिजन घेता हे इतकं मॅटर नाही करत, पण त्याच्यापेक्षा जास्त मॅटर काय करतं की किती बॅड डिसिजन तुम्ही अवॉइड करता. आता प्रॉब्लेम सर्वसामान्य व्यक्तीचं काय होतं की ते कंटिन्युअसली बॅड डिसिजन घेत असतात आणि ओव्हर द बॉडी फायनान्शियल ट्रॅपमध्ये जाणार आहे ना. बरोबर आहे. असं पाहिजे. सर तुम्ही जी व्यक्ती आज समजा जॉबला आहे आणि त्याला जर त्याचा रिटायरमेंट सिक्युअर करायचे, नंतरचे इयर्स सिक्युअर करायचे, तर त्यांच्यासाठी ॲडवाईस काय द्याल प्रॉपर? म्हणजे जी व्यक्ती आता जॉब करताय 15-20 वर्ष झाले जॉब करून, एकदम म्हणजे मुलं बाळे त्यांचे शिक्षण चालले, सगळ्या गोष्टी आहे, आणि असं रिटायरमेंट प्लॅन रिटायरमेंट प्लॅन करण्यासाठी पण म्हणजे कसं होतं, जे तोच मुद्दा सर परत की फ्युचरमध्ये मुलांचे लग्न लावाल, मुलीला लग्नासाठी खर्च करून टाकाल, तुमच्याकडे उरणार नाही. मग आज त्यांनी काय करावं? आज त्यांनी रिटायरमेंट प्लॅनिंग करावं. तेच कसं सर? डेफिनेटली पहिली गोष्ट, आज भारतामध्ये सिच्युएशन अशी आहे की 97% जे रिटायर झालेले लोक आहेत ना, त्यांच्याकडे जेमतेम 60 लाख रुपये पण नाही आहेत. बरोबर. ही सिच्युएशन भारतामध्ये. भविष्यामध्ये पण ही सिच्युएशन काही फार बदलणार नाही, जरी लोकांना चांगले पगार असतील तरी. तर लोकांनी फायनान्शियल प्लॅनिंग नाही केलं, रिटायरमेंट प्लॅनिंग नाही केलं. कॉमन सेन्सची एक गोष्ट अंडरस्टँड करा. आज पुणे मुंबई अशा मेट्रो सिटीमध्ये चांगलं आयुष्य जगण्यासाठी चैतन्य 1 लाख रुपये लागतं. बरोबर. म्हणजे वर्षाला 12 लाख रुपये. आज तुम्ही 40 वर्षाच्या आत वर्षाला तुमचा 12 लाख रुपयाचा खर्च आहे. हा 12 लाखाचा खर्च तुम्ही तुमच्या ॲक्टिव्ह इन्कममधून दर वर्षाला भागवताय, कारण तुम्ही कमवताय. पण कधी हा विचार केलाय की हे 12 लाख रुपये तुम्ही ज्यावेळेस 60व्या वर्षी अजून 20 वर्षांनी होणार, तर 12 लाख रुपयाचे किती होतील? जर इन्फ्लेशनला मी 7% ॲड केलं 7%, बरोबर, तर 12 लाखाचे 46 ते 50 लाख रुपये होते. बरोबर आहे. पहिल्या वर्षीचा खर्च. करेक्ट. रिटायरमेंटला 1 लाख रुपये महिन्याचा, पहिलं वर्ष 1 लाख रुपये महिन्याचं आयुष्य जगायचं आहे, तर तुम्हाला 4.5 ते 5 लाख रुपये महिन्याला लागतील 60व्या वर्षी. त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की मी 85 वर्षापर्यंत माझ्या रिटायरमेंटमध्ये राहणार, 30 वर्षापर्यंत राहणार, तर बेअर मिनिमम 6.5 कोटी तर तुम्हाला रिटायरमेंटसाठी लागते. आज 40व्या वर्षी तुम्हाला हे रिअलाइज झालंय, तर तुम्ही 25,000 दर महिन्याला इन्व्हेस्ट करून पण 6.5 कोटी अचीव्ह करू शकता. कसे? त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल, कारण 20-25 वर्ष सर्वसामान्य व्यक्ती भारतामध्ये इन्व्हेस्टेड पण नाही राहत ना. कारण एक भारतीय व्यक्तीचा, इन्व्हेस्टरचा ॲव्हरेज जो इन्व्हेस्टिंगचा टाइम आहे फक्त 3.5 वर्ष.
म्हणजे सर पैसे टाकले 3.5 वर्ष मार्केटमध्ये ऍव्हरेज 3.5 वर्षात बाहेर येतात काढून घेतात पैसे. ऍव्हरेज. 10 वर्ष कोणी इन्व्हेस्टर्स जात नाही. तुम्हाला 10 वर्षाचे इन्व्हेस्टमेंट बघायचे असेल, आम्ही 16 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. 16 वर्षामध्ये आमच्याकडे जे प्लॅनिंग कंटिन्यू केलेलं आहे, 10 वर्ष प्लॅनिंग कंटिन्यू, त्यांचे तुमचे पोर्टफोलिओ बघा, त्यांचं नेटवर्क बघा. त्यांचं नेटवर्क 8 कोटी, 10 कोटी, 12 कोटीचं नेटवर्क आहे आणि नॉर्मल लोक आहेत, सर्वसामान्यवाले. आणि सर स्टार्ट किती पैशांपासून केलं असेल? स्टार्ट त्यांनी 5,000 पासून केली, 10,000, 15, 20, 25. तर वाटतात ना इन्व्हेस्टमेंट्स. पण जॉबवाले लोक आहेत सर. 80% जॉब आहे, 20% आज बिझनेसमॅन प्रोफेशनल आहे. एक्झॅक्टली. म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली सरांनी, की भरपूर लोकांना वाटतं की अरे जॉब करून थोडी श्रीमंत होता येतं. जॉब करून श्रीमंत होता येत नसेल, पण इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही श्रीमंत बनू शकता. जॉब करून तुम्ही श्रीमंत नाही होणार. नाही होणार. जॉब करून तुम्ही गुलाम. सर मानसिकतेकडे जर आलो, जर आपण माइंडसेट, तर तुम्ही काय सांगाल? वेल्थ क्रिएशन या जर्नीमध्ये 20% स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स असते. म्हणजे कुठे इन्व्हेस्ट करायचं, गोल कुठले सेट करायचे, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी कशी बनवायची, राईट. 20% काम करतं, 80% सायकोलॉजी काम करते. मानसिकता काय होतं की आपल्याला लहानपणापासून, जर आपण, मी मिडल क्लास फॅमिलीमधून, ठीक आहे, तर लहानपणापासून प्रोग्रामिंग काय केलंय की सरळ मार्गाने पैसे कमवायचे असतील तर काय करायचं? नोकरी. त्याच्या माइंड मध्ये फिट झालं की सरळ मार्गाने पैसे कमवायचे. याचा अर्थ काय होतो? वाईट मार्गाने पैसे कमवायचे असेल तर आपल्याला बिझनेस करावा लागेल. असे खूप काही मानसिकता आपली क्रिएट केलेली असते आणि इतकी स्ट्रॉंग कणखर मानसिकता असते की ती तुटत नाही सहजाच. अजून एक मानसिकता आपली बनवलेली असते, बिलीफ सिस्टम आपण म्हणू शकतो, आणि ही मानसिकता वारंवार रिपीटेड झाली असते. जसं पैसे बाळा झाडाला लागत नाही. बाबा पैसे कमवण्यासाठी फार कष्ट करतात. दॅट मीन्स पैसे कमवण्यासाठी कष्ट करावे लागतात. आय एम नॉट सेइंग की चोरी लबाडी करा, बट पैसे इझिली, तुमच्याकडे हाय इन्कम स्किल असतील तरी पण इझिली कमवू शकता तुम्ही. ही पण तितकीच रियालिटी. म्हणजे आज टेक्नॉलॉजीच्या वर्ल्डमध्ये आणि इन्फॉर्मेशनच्या वर्ल्डमध्ये तर साधारण तुमच्याकडे 20 वर्षाचा रिटायरमेंटसाठीचा काळ आहे सर. तर तुम्ही इझिली प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्टिंग करू शकता. बट ती मानसिकता तयार करावी लागेल की मला 5 कोटी रिटायरमेंट अकाउंटमध्ये पाहिजे, 6 कोटी हवे, आणि ती मानसिकता क्रिएट झाल्यावरती मग ते अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला एनर्जी लागेल. कारण एनर्जी नसेल ना, राईट, तर तुम्ही हे गोल सोडून देणार. कारण इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्ही ग्रोथ ॲसेट्स मध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्ट करता तर खूप सारे फ्लक्च्युएशन होतात. कारण बरेचसे फायनान्शियल रिस्क असतात. त्यातलं मेजर 4 फायनान्शियल रिस्क मधले एक रिस्क आहे व्होलॅटिलिटी रिस्क. व्होलॅटिलिटी म्हणजे फ्लक्च्युएशन होतात. बरोबर. तर 20 वर्ष फ्लक्च्युएटेड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं एका सर्वसामान्य व्यक्तीला चॅलेंजिंग आहे. बरोबर आहे. तो इन्स्पायरच नाही राहू शकत. इन्स्पिरेशन कधी येईल की त्याला माहिती आहे की प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे की 20 वर्षांनी तो रिटायर होणार आहे. रिटायरमेंटला त्याला 1 लाख रुपयाचा आजचा आयुष्य जगण्यासाठी 5, 5.5, 6 कोटी लागणारच आहे आणि हे मला अचीवच करायचंय. तर त्या केसमध्ये तो एकदम डिसिप्लिन राहू शकतो, फोकस राहू शकतो. कारण क्लॅरिटी असेल तरच डिसिप्लिन आहे. बरोबर. आणि तुमचं सगळं ऑडियन्स आणि अख्खी जनता जी काही वर्ल्डची आहे ना, सगळ्यांमध्ये डिसिप्लिन आहे, कमिटमेंट नाहीये. बट प्रॉब्लेम आहे की क्लॅरिटी नाहीये कोणामध्ये. क्लॅरिटी. सर क्लॅरिटीवर जर बोलायचं झालं तर तुम्ही काय सांगा? क्लॅरिटी इन केस ऑफ इन्व्हेस्टमेंट माणसाची कशी हवी? बघा, क्लॅरिटी विषयी बोलायचं झालं तर मी आता ज्या ठिकाणी तुमच्या इथे आलोय तिथून जवळपास 7 मिनिटावरती माझं हॉटेल आहे. राईट, ठीक आहे. तर तुम्ही मला एक स्पेसिफिक टाइम दिलेला आहे, ती एक क्लॅरिटी झाली. दॅट मीन्स मी त्या स्पेसिफिक टाइमला कन्सिडर करून मी तिथून निघालेलो. त्या स्पेसिफिक टाइममध्ये मला माहिती आहे की मध्ये काही ट्रॅफिक वगैरे लागलं तर माझा अजून थोडासा वेळ जाऊ शकतो. अकॉर्डिंगली मी माझा टाइम सेट केलेला आहे. 7 मिनिटं लागतात पण मी 15 मिनिटं आधी निघायचं. तर आहे त्याच्यानंतर मी लवकर आलो. मी त्याच्यानंतर मग लवकर मी 4-5 मिनिटं खालतीच थांबलो आणि मग मी तुम्हाला कॉल केला की मी आता पोचलेलो आहे. तो क्लॅरिटी तुम्ही मला दिली त्यामुळे मला पण इन्स्पिरेशन मिळालं की त्यांनी सांगितलं, मी पण सांगितलं आणि मी आधीच पोचलोय वेळेच्या पेक्षा. तर क्लॅरिटी तुम्हाला काय देते की तुम्ही एका डेस्टिनेशनला वेळेवरती पोचता येणं फार गरजेचं आहे. म्हणजे डेस्टिनेशन पहिलं शोधा. डेस्टिनेशन, फायनान्शियल डेस्टिनेशन खूप साऱ्या लोकांना माहीत नसतं. बरोबर. की ते काय इन्व्हेस्ट करतायत. आज सगळेजण काय करतात? सिप करतात. सिप करो मस्त रहो. राईट. म्युच्युअल फंड प्रमोट केलं जातं, स्टॉक मार्केट प्रमोट केलं जातं, पण 99% लोकांना कळतच नाही की ते का महिन्याला सिप करताय. म्हणायला म्हणतात की ते मुलांच्या शिक्षणासाठी करतायत, म्हणायला म्हणतात की ते रिटायरमेंटसाठी करतायत, बट त्यांचं ॲसेट अलोकेशन वगैरे कुठलाच प्रकार नाही, त्यांच्याकडे प्लॅन नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी त्यांना ओव्हर द पिरियड इन्स्पायर पण नाही करणार. बरोबर. त्यामुळे ते पैसे काढणार आणि सगळ्यांचं तेच होतं. करेक्ट. तर क्लॅरिटी अशी पाहिजे की तुमचे फायनान्शियल गोल्स तुम्हाला पेपरवरती लिहायचे. जसं रिटायरमेंट आहे तुमचं 20 वर्षानंतर, त्याच्यानंतर तुमचा आजचा खर्च
पेपरवरती लिहायचं आहे, त्याच्यानंतर इन्फ्लेशन किती आहे तो पेपरवरती लिहायचा आहे, त्याच्यानंतर आजचा प्रेझेंट जो खर्च आहे तो इन्फ्लेशनला ॲड करून भविष्यात 20 वर्षात किती होईल त्याची क्लॅरिटी लागेल. मग त्याच्यानंतर तुम्ही लमसम पैसे किती लागतील रिटायरमेंटमध्ये, किती वर्ष जगणार त्याची क्लॅरिटी लागणार. तितकेच वर्ष जगणार असं नाही आहे. खूप साऱ्या लोकांना विचारतो आम्ही 45 एजमध्ये 50 एजमध्ये, सर किती वर्ष जगणार? 60 वर्ष. सर चुकून जर तुम्ही 40 वर्ष जगले तर काय करणार? कारण लॉन्जिव्हिटी रिस्क हा एक फायनान्शियल रिस्क आहे, तो पण काहीतरी प्रकार आहे ना. लॉन्जिव्हिटी रिस्क म्हणजे की तुम्ही पैसे नसताना जास्त वर्ष रिटायरमेंटमध्ये राहणं खतरनाक आहे या सर्व गोष्टी, राईट ना. तुम्ही डिपेंडपणावरती राहणार. एक्झॅक्टली, डिपेंडन्सी. आणि काय माहिती की सिस्टम ना आपल्याला ब्रेनला प्रोग्रामिंग केलं की तुला शेवटी डिपेंडंटच राहायचे. बरोबर आहे. तर डिपेंडन्सी नावडेज फार घातक आहे, कारण आपली मुलं पण शिक्षणासाठी बाहेर चाललेली आहेत. हो राईट. त्यामुळे ते आपल्या त्यांचे खर्च वेगळे. तर क्लॅरिटी तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोल्स, ऑब्जेक्टिव्ह आणि मग तुम्हाला एकदा डेस्टिनेशन डिसाईड झाल्यावर ती व्हेकल चूज करणं किती सोपं आहे ना. लेट्स सी फॉर एक्झाम्पल तुम्हाला युरोपला जायचंय. ओके. तर युरोपला जायचंय तर तुम्हाला काय क्लॅरिटी लागेल? पहिलं एक तर डेस्टिनेशन फिक्स झालं. बरोबर. केव्हा जायचंय, किती दिवस जायचंय, कशासाठी जायचंय, अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं हॉटेल बुकिंग करणार किंवा तुमचं फ्लाईट बुकिंग करणार, नातेवाईकांकडे जाणार, देन विजा वगैरे करणार. किती क्लॅरिटी. एक्झॅक्टली. बट फायनान्शियल लाईफमध्ये कोणाला क्लॅरिटीच नव्हते, कारण बेसिक क्वेश्चन विचारतो आम्ही, का केले इन्व्हेस्टेड, सेव्हिंग, इन्व्हेस्टिंग असंच केलं. तो या सर्व गोष्टींना चुकीच्या आहे. क्लॅरिटी नाही. एक्झॅक्टली. खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता हा, की इन्व्हेस्टमेंटमध्ये क्लॅरिटी का गरजेची आहे. तर तुम्ही जर आज महिन्याला 1,00,000 रुपये कमवताय, तर पुढच्या 4 वर्षामध्ये तुमच्या मुलीची ऍडमिशन आहे कोणत्या मोठ्या स्कूलमध्ये किंवा तिला फॉरेनमध्ये तुम्हाला पाठवायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कोणती फॉरेन ट्रिप करायची स्वतःसाठी, त्यासाठी एक तुमची SIP किंवा समथिंग काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट चालू हवी. या गोष्टींची क्लॅरिटी इन्व्हेस्टमेंटमध्ये असणं गरजेचं आहे. सरांनी अजून एक गोष्ट सांगितली होती आपल्याला, की एकाचा जो पोर्टफोलिओ होता तो 3 कोटीपर्यंत गेला होता सर ना. तुम्ही आपण एक्झाम्पल तुम्ही जे दिलं आहे 3 कोटी. बट असं नाहीये की तुम्ही तुमचं कमवताय आणि कशातही पैसे टाकले तर त्या 3 कोटीवर सरांनी सांगितलं होतं की 2 लाख महिना येऊ शकतो. असं नाहीये की तुम्ही ते 3 कोटी फक्त म्युच्युअल फंडमध्ये टाकून दिले तर तुम्हाला 2 लाख रुपये महिना येईल. काही महिने तर तुम्ही लॉसमध्ये पण जात. पण प्रत्येक आलेला तो जो पैसा तुम्ही टाकताय त्याला सगळ्या सोर्सेसमध्ये व्यवस्थित टाकणं. जसं जर सरांनी आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये 5 गोष्टी ॲसेट सांगितले होते की तिथे तुम्ही त्याला इन्व्हेस्ट करा. तिथे जर तो प्रॉपरली इन्व्हेस्ट झाला तर त्याच्यातून तुम्ही चांगलं अर्निंग काढू शकतात. जसं मागच्या पॉडकास्टला झाला सर आपला हा टॉपिक. मेन मुद्दा तोच आहे आणि तेच सरांना तुम्हाला सांगितलं. ते तुम्ही स्वतः नाही करू शकत, म्हणजे करू शकतात जर तुम्ही खूपच नॉलेज घेतलं, कंटिन्यू बुक्स वाचले आणि ते केलं. पण तुमच्याकडे तितका वेळ नसतो. भरपूर वेळ आपण बघतो. आता एक मोठा बिझनेसमॅन आहे कोणता की जो मंथली त्याचा 40-50 लाख रुपये तो करतोय, रेव्हेन्यू जनरेट करतो. तो फायनान्शियल प्लॅनिंगकडे का बघेल? ॲट दॅट टाइम यू नीड द फायनान्शियल प्लॅनर. एक्झॅक्टली. त्या लोकांना फायनान्शियल प्लॅनिंगने त्यांना जे टॅक्स भरतायत किंवा या गोष्टी करतात त्या त्याच्यातून रिकवर होऊन जातात. बरोबर म्हणते चैतन्य. एक गोष्ट अंडरस्टँड करा की तुम्ही अगदीच असं काहीच नॉलेज ठेवू नका असं मी म्हणत नाहीये, पण सर्वच गोष्टी तुम्ही शिकून लाईफमध्ये सर्वच गोष्टींमध्ये एक्सपर्ट होणार याचा हट्ट नका करू. स्पेसिफिकली फायनान्शियल मॅनेजमेंटला नका. बेसिक लेवलमध्ये तुम्हाला फायनान्शियल प्रिन्सिपल माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर. पण एका लेवल नंतर तुम्हाला या सर्व गोष्टी डेलिगेट करणं फार लागेल. कारण जोपर्यंत तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट डेलिगेट नाही करत तोपर्यंत तुम्हाला बिगर सक्सेस नाही. आणि डेलिगेट कोणाला करणार? एक्सपर्टला करा. एक्सपर्टना ॲडवाईस देऊन कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे पटकन सांगून जात नाही. एक्सपर्ट कम्प्लीट नीड अनालिसिस करतो की तुम्हाला किती पैसे हवेत जगण्यासाठी. कारण आज चैतन्य असे पण लोक आहेत की त्यांच्याकडे सफिशियंट पैसे आहेत आणि इथून 40-50 वर्ष त्यांनी काही काम नाही केलं ना तरी त्या पैशातून प्रॉपर प्लॅनिंग करून त्यांचं उत्पन्न जनरेट होण्यासारखं आहे. पण लोकांना प्रॉब्लेम होते की जगण्यासाठी किती पैसे लागतात ना हेच माहीत. खूप बिगेस्ट चॅलेंज आहे. एकामुळे लोक काय करतात की धावतायत, पैसे कमवतायत, पैशाच्या बाटी धावतायत. तर क्लॅरिटी मस्त आहे. नुसतं तुम्ही किती पण चांगले स्प्रिंटर असाल पण तुम्हाला तुमचा गोल पॉईंट माहित नाहीये तर तुम्ही फक्त धावत वेळ धावणार. तुम्ही तुमची एनर्जी एका लेवल होती. आणि कॉर्पोरेट एम्प्लॉई किंवा जे नोकरी करतात ना बिचारे ते तसेच धावतात. मला दया आहे त्यांची. बरोबर आहे सर. आता आपण बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो, बट जर बिझनेसचा जर विचार केला, जर आपली ऑडियन्स समजा कोणी बिझनेसमॅन बघतोय किंवा ज्याला बिझनेस करायचा आहे फ्युचरमध्ये, तोही कमवणारे चांगले पैसे, सर बिझनेसवाल्या लोकांनी त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं?
कारण बिझनेसवाल्या लोकांमध्ये एक कसं असतं माहिती आहे का, मी जॉब जर केला त्यांच्यात ना एक इगो असतो, मला नाही गरज कोणाची, कारण मी स्वतः बिझनेस करतो, मी तर पैसे खेळवतो, मी एम्प्लॉईजला पगार देतो, मी का माझं फायनान्शियल प्लॅनर कडून करू माझं पूर्ण प्लॅनिंग. तर त्या लोकांसाठी काय सांग? बघा, बिझनेसमॅनचा मेजर प्रॉब्लेम काय की दर महिन्याचं उत्पन्न रेव्हेन्यू जो काही पार्ट आहे ना, हा कन्फर्म नाही आहे. ठीक आहे, काही वेळा जास्त येतो, काही वेळा कमी येतो, बट बरेचसे एक्सपेन्सेस पण आहेत. ते काही एक्सपेन्सेस कन्फर्म आहे, काही अनएक्सपेक्टेड आहेत. बरोबर. तर बिझनेसमॅनचा मेजर प्रॉब्लेम आहे कॅश फ्लो मॅनेजमेंट फार वीक असतो. तर यांनी फायनान्शियल प्लॅनिंग काय करायचं की ॲटलिस्ट त्यांना कळलं पाहिजे की त्याचं रेव्हेन्यू किती येतोय, त्या रेव्हेन्यूमधून एक्सपेन्सेस किती जात आहेत, त्यांचे टॅक्सेस किती जात आहेत, त्याच्यानंतर प्रॉफिट किती येतोय, त्यातला किती प्रॉफिट आपण घरी घेऊन जातोय, आणि त्यानंतर आपण किती प्रॉफिट आपल्या पर्सनल ॲसेट्स बिल्ड करतोय, किती प्रॉफिट आपण ऑपरेटिंग ॲसेट्स बिल्ड करतोय. या सर्व गोष्टींचं मेकॅनिझम जर तो ना एकदम ऑन पेपरवर असेल तर फायनान्शियल प्लॅनिंग डॉक्युमेंटेड करणं गरजेचं आहे बिझनेसला. कारण रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड तुम्ही पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये 4 क्वाड्रंट दिलेले आहे. फर्स्ट क्वाड्रंट एम्प्लॉई क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट सेल्फ एम्प्लॉईड आणि आंतरप्रेन्योर क्वाड्रंट. तर हे दोन्ही क्वाड्रंट जे आहेत, पहिला आणि दुसरा, हे फक्त कॅश फ्लोवरती जगतात. ओके. म्हणजे सॅलराईड लोक पगारावरती जगतात, बरोबर. आणि आंतरप्रेन्योर लोक पण तसं बघायला गेलं तर काम मिळालं की त्यांना पैसे येतात. दॅट मीन्स कॅश फ्लो टू कॅश फ्लो गोष्टी चाललेल्या आहेत. बरोबर. थर्ड क्वाड्रंट येतं विच इज कॉल्ड बिझनेसमॅन. तर एक चांगला बिझनेस ओनर जो असतो तो चांगला रेव्हेन्यू जनरेट करतो, तो रेव्हेन्यूवरती जगतो. अँड फोर्थ क्वाड्रंट विच इज कॉल्ड इन्व्हेस्टर क्वाड्रंट. आता इन्व्हेस्टर क्वाड्रंट जो आहे हा असा क्वाड्रंट आहे तो पॅसिव्हली पण अर्न करतो. म्हणजे बिझनेसमधून आलेला पैसा जर राईट वेमध्ये फोर्थ क्वाड्रंटमध्ये जाण्यासाठी त्यांनी प्लॅनिंग नाही केलं तर एका लेवलनंतर बिझनेस त्याला इन्कम पण नाही जनरेट करून देणार, किंवा जेवढे एक्सपेक्टेशन्स आहेत ते पण नाही देणार. तर बिझनेस पण इम्पॉर्टंट आहे, कारण बिझनेसमधून तुम्हाला फास्टेस्ट वेल्थ क्रिएट करता येते. बरोबर. बट इन्व्हेस्टर बनण्यासाठी तुम्हाला स्लोएस्ट वेल्थ लागते. म्हणजे दोन्ही मेकॅनिझम फार महत्वाचे. आज आम्ही बिझनेस करतो मग 5-10% दर महिन्याला प्रॉफिट आम्ही इन्व्हेस्टमेंट ॲसेट्समध्ये स्लो अप्रोच आहे. तर बिझनेस फास्ट ग्रो होतं, तिथे स्लो अप्रोच आहे. तर हे दोघांचा ना स्पीड आधी अंडरस्टँड करा. लोकांना काय वाटतं की इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स ना बिझनेस सारखा ग्रो झाला पाहिजे, हे पॉसिबल नाहीये ना. नाहीये. तर तुम्हाला या 4 क्वाड्रंटमधून तुम्ही कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहात, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्हाला कुठल्या क्वाड्रंटमध्ये जायचं पहिल्यांदा हे डिसाईड करा, प्री डिसाईड. अगेन मॉर्निंग की क्लॅरिटी करे. पण मी नोकरी करणाऱ्या व्यक्तीला सांगेन, किंवा सेकंड क्वाड्रंटवाला सेल्फ एम्प्लॉईडला सांगेन, किंवा बिझनेस ओनरला पण सांगेन, काही करा, कुठल्याही क्वाड्रंटमध्ये तुम्हाला चौथ्या क्वाड्रंटमध्ये जायचं. इन्व्हेस्टमेंटच्या, इन्व्हेस्टरच्या, राईट. ह्या पहिले जे 3 आहेत यांना तिकडे जायचं, यांना चौथ्या ह्याच्यात जायचंच आहे. तो तुम्हाला श्रीमंत करू शकतो. तो क्वाड्रंट तुम्हाला श्रीमंत करू शकतो. एका मी पॉडकास्टमध्ये कोणीतरी एक्सपर्टने सांगितलं की फायनान्शियल मार्केट हो या आदमी दोनों को ऊपर जा नाहीये. तसं मी म्हणतो की कुठल्याही क्वाड्रंटमध्ये असाल, तिघांना तुम्हाला तिकडे जाणं फास्ट मस्त. सर, केस स्टडी बद्दल जर बोलायचं झालं, समजा बिझनेसवाल्याची एखादी केस स्टडी तुमच्याकडे जे ॲज अ बिझनेसमॅन म्हणून येतात, तर त्यांची किती % ग्रो झालं, किंवा कसं तुम्ही प्लॅन केलं? इट नॉट अबाउट पर्सेंटेज, इट्स ऑल अबाउट त्यांची रिक्वायरमेंट काय, नीड्स काय, त्यांचे चॅलेंजेस काय, फायनान्शियल चॅलेंज. आता बिझनेसमॅनचं ज्यावेळेस मी प्लॅनिंग करतो तो पहिल्यांदा मी काय करतो की त्यांचं कॅश फ्लो आधी चेक करतो. रेव्हेन्यू किती जनरेट करतायत, त्याच्यानंतर एक्सपेन्सेस किती आहेत, प्रॉफिट कितीचं आहे, आणि मग त्यांच्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी घरामध्ये काय. कारण बिझनेसमॅनचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, ते बिझनेस नाही करत, ते बिझी असतात, बिझीनेस त्याला, आणि घरी पैसे येत नाही, त्यामुळे घरचे बरेचसे फायनान्शियल गोल्स आहेत कुठेतरी टॉस होतात. आणि बिझनेसमॅन त्याचं बिझनेसचं व्हॅल्युएशन पण नाही करत. मी असं म्हणत नाही की तुम्ही बिझनेसवरती, पण ॲटलिस्ट तुमच्या बिझनेसवरती तुम्ही किती डिपेंड राहणार. आज तुमच्या बिझनेसमध्ये समजा तुम्ही 50 एम्प्लॉई आहेत, पण 50 एम्प्लॉई तुमच्या बिझनेसमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही 70-80% ऑलरेडी इन्व्हेस्ट करतायत आलेले रेव्हेन्यू. पण तुम्ही हा का नाही विचार करत की 1 लाख एम्प्लॉई असलेल्या कंपनीमध्ये पण तुमचे 5-10% पैसे इन्व्हेस्ट झाले पाहिजे ना. कारण 40 एम्प्लॉई जर आमच्याकडे आज असतील, तर रिलायन्स सारख्या कंपनीमध्ये आज 1,00,000-1.5 लाख, टाटामध्ये 1,00,000-1.5 लाख एम्प्लॉई आहेत, तिथे का नाही इन्व्हेस्ट करायचं थोडासा पैसा. बरोबर. तर तुम्हाला याला ना डायव्हर्सिफिकेशन करता येतं. बिझनेसमॅनच्या केस स्टडीज बघायला गेलं तर एक चांगली केस स्टडी मी सांगतो की हे ग्रोथचं ना लायबिलिटीजमध्ये एवढे अडकलेले की खूप सारे कमर्शियल प्रॉपर्टीज बाय केलेले, त्याच्यावरती लोन्स होते त्यांचे. तर कॅश फ्लो मॅनेजमेंट केलं, फायनान्शियल प्लॅनिंग केल्यानंतर ना काही जे बॅड लोन्स होते त्या आम्ही त्या नील केल्या, आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या पर्सनल ॲसेट्स डिझाईन करायला सुरुवात केल्या. बिलीव्ह नाही करणार, साधारण मी 6-7 वर्षामध्ये 9 कोटीच्या ॲसेट्स, ज्या ऑलरेडी डेड ॲसेट्स होत्या, त्या 9 कोटीच्या नेटवर्थमध्ये गेल्या.
याला प्लॅनिंगचं मॅजिक म्हणतात. तर अशा खूप सारे केस स्टडीज आहेत. लोकांना प्रॉब्लेम होतो की क्लॅरिटी ठेवायची नाहीये. म्हणजे सर एक पर्सन होता की जो ऑलरेडी कर्जात डुबलेला होता. रिअल केस स्टडी. हा, आणि त्याच्यातून तर त्याची 5-7 वर्षातच 9 कोटीची नेटवर्क तयार झाली. त्यांनी कर्ज सगळं घेतलेलं ते बिझनेससाठी, ॲसेट्स बाय करण्यासाठी, आणि त्या बिझनेसमधला रेव्हेन्यू कम्प्लिटली तो EMI मध्ये जात होता. बरोबर. मग त्याच्यातून त्याला बाहेर काढून मग आम्ही त्याचं कॅश फ्लो 7 वर्षांनी पॉझिटिव्ह मध्ये आणला. नेटवर्थ 8-9 कोटींनी वाढ. ओ जबरदस्त सर. असे भरपूर लोक येत ऑफ केस स्टडी सर. 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. करेक्ट. चैतन्य, असं नाही की तुम्ही मला आज पॉडकास्टला बोलवलं आणि मी काल सुरुवात केली. लॉकडाऊन मध्ये मी पर्सनल फायनान्स बोलायला लागलो. करेक्ट. कारण 2020 नंतर खूप सारे पर्सनल फायनान्स कोच आले. मी ऑडियन्सला एकच सांगितलं तुमच्या की जेन्युइन पर्सन कोण आहे ना हे आधी ओळखा. मी काही जण असे कमेंट करतात की हे पावसाळ्यातले बेडके आहेत, पण तुम्हाला अंडरस्टँड करायचं की पावसाळ्यातले बेडकं कोण आहे. 4 वर्ष ज्यांनी फक्त एक्सपिरियन्स केलाय ती वेल्थ कशी काय मॅनेज करू शकते. वेल्थ क्रिएट करण्यासाठी एक सायकल आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचं प्लॅनिंगची एक सायकल आहे. 7 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेली व्यक्ती आयडियल पर्सन आहे, आणि त्याचं फिलॉसॉफी काय, थोडासा एक्सपिरियन्स करा ना. हे ब्लाइंडली कोणावर ट्रस्ट नका ठेवू. एक्झॅक्टली. सर आता हे जे व्यक्ती होते ज्यांचं आपण हे केलं, म्हणजे त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करून त्यांचं जे EMI चालू होते त्याला पूर्ण कव्हर करून मग त्यांचं नेटवर्क, ही व्यक्ती जर तुमच्याकडे पहिलेच आली असती 15 वर्ष आधी किंवा 10 वर्ष आधी, तर सिच्युएशन काय असते? 9 बघा तिच्या किती चैतन्य, प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा आल्यानंतर ही स्टेटमेंट म्हणते की आम्ही तुमच्याकडे 10 वर्ष आधी यायला पाहिजे होतं. बट फॉरगेट अबाउट दिस. मला एवढंच म्हणायचं आहे की आयुष्यामध्ये ना कुठलाही चेंज आणण्यासाठी ना तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन आणि अवेअरनेस या 2 गोष्टी लागतात. बरोबर. आर रोल इज की आम्ही अवेअरनेस आणि सेल्फ रिअलायझेशन करतो, पण तुम्हाला या गोष्टी कळल्यानंतर इमिजिएट ॲक्शन घ्या आणि एक्सपर्ट सोबत जा. पण तिथे गिल्ट किंवा स्वतःला न्यूनगंडामध्ये नका टाकू की मी आधी जायला पाहिजे होतं, आता वेळ किंवा वेळ नाही. जी वेळ आज रिअलाइज झाली ना, आज काही गोष्टींचं मला रिअलायझेशन झालं ना, आय थिंक बेस्ट डे आहे. करेक्ट. मी पाठीमागे जाऊन स्वतःला अजून लिमिटेशन्स मध्ये कमी नाही करू शकतो. बरोबर. सर अजून एक मी ऑब्झर्व केलंय की लोकांमध्ये काय माहिती का, की स्वतःचं फायनान्शियली तो किती कमवतोय किंवा त्याचं फायनान्शियली सध्याची सिच्युएशन काय, खराब असू द्या किंवा चांगली, दाखवायला लाज वाटते. मराठी भाषेत एकदम प्रॉपर मराठी भाषेत बोलायचं झालं तर त्यांना अशी भीती असते मनामध्ये की यार मी त्या कर्जात डुबलोय, मी कसं काय लोकांना सांगू, मी कसं काय सरांना तुमच्याकडे जरी आले तरी मी कसं काय सगळं सांगू. पण ते जर बोलले तर खूप चांगलं होईल त्यांच्यासाठी ना सर. आणि असेही की लोक आले असतील ना तुझ्याशी सांगायलाच तयार नाही की किती कर्जात आहे किंवा किती गरीब झालेले आहेत एक प्रकारे बघायला गेलं तरी. याचा अर्थ असं होतो की ज्यावेळेस पैसा विषय येत होता हा थोडा नकारात्मक विषय आहे, कारण पैशाविषयी कोणाला बोलायला म्हणजे ऍटलीस्ट सर्वसामान्य व्यक्तीला तर नाही आवडत. म्हणून आपल्या घरामध्ये पैशाचं कन्व्हर्सेशन होत नाही, किंवा तुमच्या घरामध्ये पैशाचं पॉडकास्ट तुम्ही स्वतः फॅमिलीला घेऊन नाही करणार. तर या सर्व गोष्टी नाही होत. त्यामुळे ना पैशाविषयी आपल्याला निगेटिव्हिटी आलेली आहे. आणि त्यामुळे काही कल्चर आहेत, आपल्या रिलिजन्स आहेत, त्याच्यामध्ये समजा एखादी व्यक्ती जर फायनान्शियल ट्रॅपमध्ये आली कर्ज घेऊन, तर त्या व्यक्तीला सपोर्ट करण्याऐवजी त्याची फॅमिलीच त्याला म्हणजे वाईट टाकल्यासारखं बिहेव करते. बरोबर. आणि अशा सिच्युएशन मधून ना तुम्हाला फायनान्शियल लिटरसी वाचवते. बघा ना तुम्ही न्यूजपेपरमध्ये पण चैतन्य बघा की एक सर्वसामान्य व्यक्ती जिनी काहीच प्लॅन न करता घरासाठी लोन घेतलं आणि ओव्हर स्ट्रेच केलेलं आहे आणि त्याची नोकरी गेलेली, ही एक न्यूज आली पेपरमध्ये. दुसरी त्याच पेपरमध्ये एक कॉलम आला की एक मोठा बिझनेसमॅन त्याने बिझनेस एक्सपांड करण्यासाठी लोन घेतलं आणि तो जे काही प्रॉफिट जनरेट करणार होता की तो बिझनेस प्लॅन होता त्याचा फेल झाला आणि तो बँकरप्ट झाला. मला सांगा पहिल्या व्यक्तीविषयी दया वाटेल की याच्याविषयी दया वाटेल? जनरली या व्यक्तीविषयी जाईल का रे बिचाराचा जॉब गेला आता काय हे अंडरस्टँड नाही करत आहे की तो पर्सनल ऍसेट्स बनवण्यासाठी राहण्यासाठी त्या सर्व गोष्टी करत होता. या सर्व हा एक्सपांड करण्यासाठी बनत होता. तो एम्पायर वर्कआउट झालं असतं ते एम्पायर बनलं असतं आणि तो त्याच्यातून शिकून तो परतही करू शकतो. बट एकदा खचलेला माणूस, याच्याकडे एम्प्लॉय असतील सर, याच्याकडे ऍसेट्स असतील, बिझनेस ऍसेट्स असतील, त्या व्यक्तीकडे काहीच नव्हतं ना, त्याने घेतलं होतं राहण्यासाठी. त्याने एकच रिस्क घेतली आणि शेवटची रिस्क घेतली. याला माहिती होतं त्याला कॅल्क्युलेट रिस्क घेतलेली आहे. याला माहिती होतं की बाहेरून परत कसं लिव्हरेज घेता येईल, करेक्ट, पैसा कसा उभा करता येईल. तर फायनान्शियल लिटरसी आय थिंक खूप मोठी लागेल तुम्हाला. ॲटलीस्ट एवढी तरी लागेल की तुमचा पैसा दुसरीकडे गेला नाही पाहिजे. एक्झॅक्टली. कसं आहे ना, मोस्टली आपण जेव्हा बघतो फायनान्शियल प्लॅनिंग, तर मी एक ऑब्झर्व केलंय की ज्यांच्याकडे पैसा नाहीच आहे
ती गोष्ट तर थोडी वेगळी होऊन जाते. बट ज्यांच्याकडे खूप पैसा आहे आता त्यांना ॲक्च्युली फायनान्शियल प्लॅनिंगची गरज जास्त आहे. कारण तुमच्याकडे असलेला पैसा जर तुम्ही टिकवू नाही शकले किंवा त्याला चांगल्या पद्धतीने ग्रो नाही करू शकले किंवा 10 वर्षानंतर पण त्याची किंमत तीच राहिली, तर तुम्ही पैसे लूज केलेले, तुम्ही पैसे टिकवले पण नाहीये, तुम्ही पैसे लूज केलेले. करेक्ट सर? ॲब्सोल्युटली. तर सर नेहमीप्रमाणे आपला आधीचा पॉडकास्ट पण खूप छान झाला होता आणि यामध्ये पण खूप इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितलं तुम्ही, स्टॅटिस्टिक्स सांगितले, त्याच्यानंतर बिझनेसवाल्या लोकांनी कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, त्यासोबतच रिटायरमेंटवाल्यांसाठी आपण थोडं बोललो आणि जे लोक रिटायरमेंटच्या थोडं आधी आहे, 15 वर्ष आधी आहे, त्यांच्यासाठी पण आपण बोललो. बेनिफिट तर होईलच आपला पॉडकास्ट ऐकून लोकांना, पण त्यांना जर तुमच्याकडून म्हणजे तुमच्या कंपनी तुमच्या टीमकडून फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल किंवा तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर ते कशा पद्धतीने होऊ शकतं? आपण काय करूया की कनेक्ट जर व्हायचं असेल तर काही आमचे ऑनलाईन सेशन्स होतात, ऑफलाईन पण सेशन होतात, पुण्यामध्ये होतात, मुंबईमध्ये होतात. तर अशा सेशन्समध्ये या, तुमचं नॉलेज वाढवा आणि देन मग आमचं कन्सल्टेशन पण ते घेऊ शकतात. तर डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स शेअर करू आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करू, जेणेकरून तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकतात. आमचे फायनान्शियल जे काही चॅलेंजेस आहेत ते आयडेंटिफाय करणं आम्हाला सोपं जाईल. त्यांनी आम्हाला तुम्हाला मदतच करायची नाही, पण ती मदत प्रोफेशनली करायची. कारण ऑलरेडी तुम्ही फायनान्शियल ट्रॅपमध्ये गेलेले आहात, दॅट मीन्स तुम्ही बॅड फायनान्शियल डिसिजन घेतले. बरोबर. मग ते इन्व्हेस्टिंगचं असू शकतं, मग ते कर्जाचं असू शकतं किंवा मग रिटायरमेंटचा पैसा आलेला आहे, कुठलंही असू शकतं. एक्झॅक्टली. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सरांच्या सेशन्सच्या लिंक्स वगैरे त्या सगळ्या टाकतो. त्याच्यानंतर सरांचे जे नंबर आहे कंपनीचे, त्यांच्या टीमचे, ते नंबर पण टाकतो आणि तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. सर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच चैतन्य. पुन्हा एकदा मनापासून आभारी की तुम्ही इतकं छान पॉडकास्ट घेतला आणि आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली. धन्यवाद सर. थँक्यू. तुम्ही आल्याबद्दल खरंच थँक्यू. कारण असे पॉडकास्ट प्रत्येक वेळेस नाही होत. खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपल्याला काय. थँक्यू सो. थँक्यू सो.